श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर मी आज कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तुम्ही टायटलवरून ओळखलंच असेल की आज मी कोणता व्हिडिओ घेऊन आले. तरी मला बायका म्हणत होत्या की तुम्ही स्वामी महाराजांची एवढी सेवा करताय, तुम्ही तुमचे अनुभव सांगत नाहीत, तुम्ही शेअर करत नाहीत. त्यामुळे म्हणलं की चला आज करू. कारण तुम्हाला तर माहिती आहे इतक्या दिवस मी व्हिडिओवर कधी आलेच नाही, कधी बोलले पण नाही. आता जस्टच मी व्हिडिओ चालू केलेत. त्यामुळे म्हणलं की आज 108 दिवसाचं पारायण पण संपलं आहे माझं. तर चला तुमच्यासोबत शेअर करू की 108 दिवसाच्या पारायणात माझ्यासोबत काय घडलं काय नाही, म्हणजे सुखाच्या दुःखाच्या दोन्ही गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू आपण. माझं नाव अनिता खंदारे. कारण मी आजपर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये कधी नाव सांगितलं नाही. आज फर्स्ट टाईम मी माझं नाव सांगते. तर चला आपण सुरुवात करू व्हिडिओला. तर 108 दिवसाचं पारायण मी जेव्हा चालू केलं ना, तर कसं चालू केलं, काय चालू केलं ते सांगते अगोदर तुम्हाला. 2 वर्ष झालं मी स्वामी सेवेत आलेले आहे. मला पहिलं स्वामी महाराजांबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि आमच्या ज्या गावात आहे ना तिथं स्वामींचं केंद्र वगैरे काहीच नाही आहे. आणि स्वामींची सेवा कशी करायची काय हे पण मला काहीच माहीत नव्हतं. की जेव्हा मी स्वामी सेवेत आले तेव्हा तर माझी बारकी बहीण आहे कराडला, तिनेच मला स्वामींबद्दल दाखवलं होतं. आणि एक काळ असा होता ना माझ्या आयुष्यात की मी इतकं डिप्रेशनमध्ये गेले होते की मी अन्नाला खात होते आणि अन्न मला खात होतं. एवढी माझी परिस्थिती, म्हणजे मला टेन्शन होतं म्हणायचं. तर त्या टेन्शनमधून बाहेर कसं येऊ हे मला समजत नव्हतं. तर मला माझ्या छोट्या बहिणीनं, कराडवालीनं, तिच्या गावात केंद्र झालं होतं नवीनच स्वामींचं. तर तिने मला तेव्हा म्हणजे स्वामींबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की स्वामींचे असे अनुभव आले, स्वामींचे तसे अनुभव आले, तू करून बघ, तुला असं म्हणजे अनुभव येतात का, असं तसं म्हणून. तर तेव्हा मी म्हणलं की बरं ठीक आहे, करू स्वामींची सेवा, बघू काय होते काय नाही. तर तेव्हा तिनं मला सगळं सांगितलं. आणि शिवानीची नुकतीच 10वी झाली होती. तर 10वी झाल्याच्या नंतर ती म्हणली की शिवानीला माझ्याकडे पाठवून दे म्हणून. तर तेव्हा मी तिला तिकडं पाठवून दिलं तिच्याकडं. शिवानी 1-2 महिने होते. लाईट गेल्यामुळे मला खूप गरम व्हायले त्यामुळं. तर शिवानी तिकडे गेली होती. आणि तेव्हा म्हणजे तिच्या गावातनं गुरुचरित्राचं पारायण बसणार होतं केंद्रामध्ये. त्यामुळे तिनं बोलवून घेतलं होतं. म्हणले तू तर येऊ शकत नाही, शिवानीला आता दे पाठवून, म्हणून शिवानी तिकडे गेली. त्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं तिथं शिवानीने केंद्रामध्ये. 1.5 महिना राहिली तिच्या घरी. आणि मग इकडे आल्याच्यानंतर तिने पण गुरुवार चालू केले आणि मी पण गुरुवार चालू केले. तर जेव्हा आम्ही गुरुवार, म्हणजे पहिल्यांदा शिवानीनंच गुरुवार चालू केले. जेव्हा तिने गुरुवार चालू केली ना, कारण कसं असतं, एकदा आपण स्वामी सेवेत गेलो ना तर आपल्याला एवढी आवड लागते ना की सतत करत राहावं वाटतं, स्वामींचं काही ना काही करत राहावं वाटते. आपलं कामधंदा सगळं बाजूला ठेवावं आणि स्वामींचं करावं असं वाटतं. तसंच शिवानीसोबत पण झालं. आणि तेव्हा तिनं कशासाठी, म्हणजे 10वीला टक्केवारी चांगली पडू दे, अगर 10वीला पास होऊ दे, असं काहीतरी तिला वाटलं असेल. तेव्हा तिनं स्वामींना तसं म्हणजे आपल्या घरानं सांगितलं आणि गुरुवार चालू केले. आणि जेव्हा गुरुवार पहिल्यांदा चालू केले ना, तेव्हा तुम्हाला तर मी पहिल्यांदा सांगितलं की स्वामींबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. तर म्हणजे मोबाईलच्या स्क्रीनवर आम्ही स्वामींचा फोटो ठेवायचा. तिने जेव्हा गुरुवार केले तेव्हा स्वामींचा फोटो स्क्रीनवर ठेवायचा. आणि 15-20 मिनटं स्वामी महाराज, म्हणजे स्वामी समर्थ असा 15 मिनटं 20 मिनटं असा जप करायचा. आणि नंतर तिनं संध्याकाळी पहिल्यांदा झुमका भाकर, म्हणजे पिठलं भाकरीचे गुरुवार केली होती तिनं पहिल्यांदा. तर झाले तिचे 11 गुरुवार, चांगले सक्सेस झाले. तर नंतर पुन्हा मग मी आणि शिवानी पंढरपूरला गेलो होतो. तेव्हा तिथं आम्हाला स्वामींचा फोटो दिसला. मग आम्ही आणलो. आता जे फोटो आहे ना तो स्वामींचा फोटो आम्ही पंढरपुराहून आणला होता, कारण आमच्या गावात केंद्र वगैरे काही नाही आहे त्यासाठी. तर आम्ही आणला. मग तिथून पुढे मी गुरुवार स्टार्ट केले. मग जप माळ वगैरे काहीच नव्हतं. तर तेव्हा मी असंच घड्याळावर टाईम लावायचा आणि 15-20 मिनटं फक्त स्वामींचा जप करायचा. बाकी स्वामी चरित्र सारामृत वगैरे काहीच म्हणजे मला माहीत नव्हतं. कसं वाचन करायचं, काय करायचं, म्हणजे काहीच माहीत नव्हतं स्वामींबद्दल. तिनं जसे सांगत गेली तसे मी सेवा करायची. नंतर यूट्यूबला पण स्वामींचे व्हिडिओ, माझ्या यूट्यूबला प्रत्येक म्हणजे स्वामींचेच व्हिडिओ बघते मी. केंद्र नसल्यामुळं, माहिती काही नसल्यामुळं, तर त्यावर पण मला माहिती होत चाललं. तसेच मी गुरुवार चालू केले. 11 गुरुवार झाले. आणि मी ज्या डिप्रेशनमध्ये गेले होते त्यातून बाहेर निघाले. माझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्या. तिथून मला स्वामींची एवढी आवड लागली, म्हणजे एवढी आवड निर्माण झाली माझ्यात की आता तुम्ही बघू शकता की माझ्यात किती बदल झाला आहे. व्हिडिओपासून तुम्ही बघू शकता की माझ्यात किती बदल झाला आहे. नंतर मग गुरुवार झाल्याच्या नंतर ना मला वाटायलं की आपली सेवा कुठेतरी कमी पडते, आपण काहीतरी करायला पाहिजे, अजून सेवा जास्तीची वाढवायला पाहिजे. आणि मला कशात मन पण लागत नव्हतं गुरुवार संपल्याच्या नंतर. त्यामुळे मी यूट्यूबला 108 दिवसाच्या पारायणाचं बघितलं होतं.
तर म्हणलं करू एखाद दिवशी करू म्हणत एक वर्ष लोटले माझे. मला काही गुरुवार म्हणजे 108 दिवसाचं पारायण करणं झालं नाही. तर मग नंतर म्हणलं, नंतर काय झालं माहिती आहे का, गणपती आले आपले, लक्ष्मी गणपती आले त्या पिरियडमध्ये ना गणपतीची आम्ही आरती घेतली होती. तर इथं शेजारला आमच्या गणपती होता, तुम्ही मागटल्या व्हिडिओमध्ये आम्ही पाहिला असेल, शेजारलाच गणपती होता बसवलेला. तर त्यातनं आम्ही एक गणपतीची आरती घेतली होती. आणि आरतीच्या टायमाला कसं ह्याने गाडीवर गेले होते, आणि मग गाडीवर गेल्याच्या नंतर आरती करायला कोणीच नव्हतं. आणि कसं माणसं म्हणजे सगळं पोरांमध्ये गणपती बसवला होता, त्यामुळे बायका कोणी आरतीला जात नव्हत्या. त्यामुळे म्हणलं की आम्ही पण आता आरतीची सगळी तयारी करू, आणि त्याच पोरांपाशी कोणापाशी तर देऊ सामान सगळं, म्हणजे ते पोरं आरती करतील. मग देवाला तर माहिती आहे ना की आरती कोणाची आहे, तर आरती धरून कोणी उभारलं तर काही एवढा फरक पडत नाही असं वाटलं आम्हाला. त्यामुळे मग ह्यांचं पण काही नक्की नव्हतं, ह्यांची गाडी भरलेली होती. त्यामुळे ह्यांनी म्हणले की माझं काही नक्की नाही, मी येऊ शकत नाही म्हणून. तर आम्ही म्हणलं काय हरकत नाही, जाऊ दे म्हणून. पण त्या पिरियडमध्ये नेमकं ह्याने आले, म्हणजे आता आरती पुढे 1 तास अर्धा तास आहे, तेवढ्या वेळामध्ये ह्याने आले घरी गाडी मसाला लावून. मसा म्हणजे आमच्या इथं 6 किलोमीटरपासून एक छोटं गाव आहे आमच्या मांडव्यापासून, तिथं गाडी लावली आणि आले. मग आम्हाला पण आश्चर्य वाटलं की गणपतीला ह्यांच्या हातून आरती करायची होती, यानं होत नाही म्हणत होते दिवसभर, तरी आले अचानक. गणपतीने आम्हाला प्रचिती दिली, गणपतीच्या टाईमला ह्यांच्या हातून आरती काढायची होती म्हणून आले. असं तसं आम्ही यूट्यूबला पण म्हणजे आम्हाला वाटलं की गणपती बाप्पाने आम्हाला असे म्हणजे अनुभव दिला आहे की ह्यांच्या हातूनच आरती घ्यायची होती असं. पण आम्ही सांगितलं यूट्यूबला पण की असं असं झालं होतं म्हणून मागटल्या व्हिडिओमध्ये गणपतीच्या पिरियडमध्ये. पण तसं काहीच झालं नव्हतं, कारण पुढे जे वाढणार होतं ना ते आम्हाला अपेक्षितच नव्हतं. काय वाढणार होतं ते पुढे म्हणजे आता आम्ही कसं मिडल क्लासमधले फॅमिलीमधले आहेत, आपल्यासाठी 50,000 1 लाख रुपये 70-80 हजार ही पण अमाऊंट खूप मोठी आहे मिडल क्लासवाल्यांसाठी, तुम्हाला तर माहितीच असेल. तर आम्ही जेव्हा घर बांधलं होतं ना तेव्हा आमच्याकडे 1 रुपया पण नव्हता. फक्त आम्ही नवीन घर चालू केलं तेव्हा फक्त 800 रुपये आमच्यापाशी होते. आणि आमचं पहिलं मातीचं घर होतं, ते मातीचं घर पाडण्यासाठी 2,000ला का 2,500ला काहीतरी ठरवलं होतं. तर त्यासाठी ते 800 रुपये त्यांना दिले, बाकीचे उधार ठेवले. आणि मग तिथून घराची स्टार्ट केला. म्हणजे घराची स्टार्टिंग कशी केली की म्हणजे भावाकडून बहिणीवांकडून शेजाऱ्या पाजाऱ्याकडून कोणाकडून व्याजानं वगैरे पैसे काढले आम्ही, आणि घराचे बांधकाम चालू केलं. आणि आम्हाला घरकुल आलं होतं, त्याचे पण 1,20,000 रुपये भेटले होते. त्यासाठी मग कसं तरी घर उभा केलं, 3 रूमा कशा तरी उभा केल्या. आणि मग तसे पण आता 3 रूमा दिसायला दिसत आहेत तुम्हाला, पण ह्याला पण नाही म्हणलं तर 5 लाखापर्यंत आमचं म्हणजे गेला असेल पैसा. तर आमच्याकडे तर काहीच नव्हतं, आम्ही सगळं लोकांकडून घेऊनच एवढं तरी घर बांधलं होतं. कारण माझी पहिलं परिस्थिती एवढी नाजूक होती ना, अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल की मला ना म्हणजे 8-8 दिवस उपाशी राहावं लागत होतं, एवढी माझी परिस्थिती नाजूक होती अगोदर. आत्ता कुणाला विश्वास वाटणार नाही, कारण एवढं पण रडगाणं यूट्यूबला सांगणं म्हणजे योग्य नाही. त्यासाठी मी काय माझं घरानं सांगणार नाही आहे, पण तुम्हाला सत्य परिस्थिती सांगते की एवढी परिस्थिती माझी नाजूक होती ना की मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की हे तरी 3 रूमा माझ्या उभा राहतील, असं मला वाटत नव्हतं कधीच. पण शक्य झालं म्हणायचं, आपलं देवाच्या आशीर्वादाने जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढं भेटतं. पण तरी अजून पाहिजे तेवढं घर पूर्ण झालेलं नाही आहे, पण एवढं तरी अपेक्षापेक्षा पण जास्त झालं आहे असं मला वाटते. असो, तर ह्या घराचं पण आम्ही लोकांचं सगळं काढलेलं कमीत कमी 2.5 लाख रुपये 2.5-3 लाख रुपये देणं झालं आमच्यावर, कारण आमच्यापाशी काहीच नव्हतं, सगळं लोकांकडून घेतलं होतं त्यासाठी. तर आम्ही इथं आल्याच्या नंतर तेवढं पूर्ण देणं फेडलं, 1 वर्षाच्या आतनं बाहेर फेडलं, तेवढं पूर्ण फेडलं आम्ही. आणि नंतर वाटलं की आता चला, म्हणजे आम्ही भाड्यानं राहत होतो, घर जेव्हा बांधायला चालू होतं तेव्हा तिथं रूम खूप छोटी होती, 3 पत्र्याचीच रूम होती. मग त्यात आम्हाला ॲडजस्ट होत नव्हतं त्या रूममध्ये, म्हणून आम्ही इथं राहायला आलो. आम्हाला वाटलं की इथं आल्याच्या नंतर देणं पाणी सगळं फिटल्याच्या नंतर पुन्हा करू एक घराचं काम, लाईट फिटिंग म्हणा, आपला कलर देणं, फडशा वगैरे सगळं होईल नंतर, असं वाटलं आम्हाला. मग इथं आल्याच्या नंतर 1 वर्षभर गेले आमचे देणं वगैरे फेडण्यामध्ये, देणं फिटलं सगळं आमचं. आणि नंतर तिथून आम्हाला वाटलं, आमची प्लॅनिंग चालू होती की आधी लाईट फिटिंग करायची, नंतर मग कलर द्यायचा, फरशा करायचा, अशी आमची प्लॅनिंग चालू होती. तेवढ्याच वेळामध्ये आमच्यासोबत म्हणजे असं घडलं की आम्हाला वाटलं पण नाही की असं काय आमच्या पुढे वाढून ठेवल असं. म्हणजे आयुष्यात अशा अनपेक्षित गोष्टी घडतात की आपण पण कधी विचार पण केला नसते की असं काय होतंय म्हणून. तर तसंच काहीसं झालं. ह्याने गणपतीच्या आरतीसाठी आले घरी, संध्याकाळी मला वाटते 9:30 वाजता आले, 8:30-9 वाजले असतात त्या पिरियडमध्ये. गणपतीच्या आरतीला पण उशीर झाला होता. आले, आरती वगैरे केली,
आणि मग आम्ही सगळे खुश झालो, कारण आरतीच्या टायमाला ह्याने आले, गणपतीने चांगली परिस्थिती दिली, गणपतीने चांगली परिस्थिती दिली, ह्यांच्या हाताने आरती झाली होती असं तसं वाटलं आम्हाला. आम्ही खुश झालो. आणि सकाळी 7ला तर ह्याने घराच्या बाहेर पडले, गाडीत लावली होती म्हणून तर पडले. मग नंतर आम्हाला ह्याने बाहेर गेले की नंतर दुसऱ्याचा फोन आला मला की म्हणजे माझ्या मिस्टरांचं नाव अशोक आहे, की अशोक गेले का गाडीवर म्हणून. तर मी म्हणलं हो गेले गाडीवर. मग मला पण आणि काकूला पण वाटलं की कसं काय फोन आला, की कधीच कोणाचा फोन येत नाही गाडीवर गेले का म्हणून विचारायला, कसं काय आला. आमच्या मनात दुकुडमुकुड झाली की काहीतरी वाईट घडलं का काय असं वाटलं आम्हाला. पण तेव्हा आम्हाला काहीच माहीत नव्हतं. मग ह्यांना फोन केला आम्ही, तर ह्याने पहिल्यांदा काय आमचा फोन उचलला नाही, नंतर उचलला 1 तास 2 तासानं. म्हणले काय नाही काळजीचं कारण, गाडी मी वाटत लावली होती आणि गाडी काढायची होती म्हणून फोन केला असेल म्हणले. आम्हाला ह्याने काही सांगितलं नाही की काय झालं आहे पुढे. तर मग गेले 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, आम्हाला काहीच माहीत नाही. म्हणजे आमच्या गावात अर्ध्या लोकांना माहिती असेल की आमच्या गाडीची चोरी झाली होती, पण आम्हाला दोघीला काहीच माहीत नव्हतं. म्हणजे मला आणि काकूला घरात काहीच माहीत नव्हतं आणि लोकांनी पण कोणी सांगितलं नव्हतं, कारण काकूला BP शुगर होती. यांना वाटलं की आता गाडीची चोरी झाली म्हणून सांगावं तर काकू अजून आजारी वगैरे पडतेल, अजून दवाखान्याचा खर्च वाढेल असं वाटलं असेल. त्यामुळे ह्याने आम्हाला काहीच सांगितलं नाही आणि आम्ही बसलो पण घरी. आणि मग 15 दिवसाच्या नंतर आम्हाला समजलं की असं गाडीची चोरी झाली होती, 15 पोते सोयाबीनचे गेले असं वाटलं. म्हणजे सांगितलं 15 पोते सोयाबीनचे गेले, कारखान्यात गाडी नेली, कारखान्यात 75,000 रुपये भरावे लागले आणि तिथं तेवढे पैसे भरल्याशिवाय त्यांनी गाडी सोडली नाही. मग ह्याने म्हणजे एक जणाकडून 40,000 घेतले, अजून कोणाकडून 10,000 घेतले, कोणाकडून 20,000, कारण एवढा पैसा आपल्या खिशात थोडीच असणार ना. परिस्थिती एवढी नाजूक म्हणल्यावर आताच घरात देणं पेटून बाहेर निघलेल्या माणसाकडे एवढा पैसा कुठून असणार आहे, कोणाकडेच नसणार एवढा पैसा. तसंच आमची पण परिस्थिती झाली होती. ह्यांनी बाहेरच्या बाहेर केला कुटाणा सगळा आणि पैसे भरले, गाडी सोडवली, नेऊन लावली, कारण गाडी दुसऱ्या गावची आहे कुरुडवाडीची. तिथं नेली, गाडी लावली. ह्यांनी गाडी लावली की गावातल्याने कोणीतरी सांगितलं फोन करून की अशोकच्या गाडीची चोरी वगैरे काही झालेलं नाही आहे, ह्यांनीच पैसे खाल्ले असेल पोते विकून असं कोणीतरी सांगितलं तिथं. तर मग मालकाला, मॅनेजरला तिथं भरवसा नाही आला. त्यांनी म्हणले की अशोक गाडीची चोरी वगैरे काही झालेली नाही आहे, तुम्हीच कुठं काहीतरी केलं असलं असं म्हणले. मग ह्यांनी राग घरी आले गाडी सोडून. म्हणले मला गाडीवर कामच नाही करायचं, जेव्हा तुम्हाला खरं कळेल ना की गाडीची खरंच चोरी झाली तेव्हा मी गाडीवर येईल, तवर येणार नाही. तर तुम्ही विचार करू शकता की ह्यांना महिना समजा 15,000 पेमेंट असेल, अगर 20,000 असेल, त्यांच्या जीवाला माहिती. कारण त्यांनी आम्हाला खरी पेमेंट सांगत नाहीत कधीच, जे आम्हाला घरात पाहिजे ते सगळं आणून देतात. त्यामुळे आम्ही पेमेंट कधी विचारत पण नाहीत आणि त्यांनी आम्हाला काही कमी पण पडू देत नाहीत घरामध्ये. आता सध्या सगळं 2-2, 3-3 महिन्याचा किराणा एकदाच भरून देतात, त्यामुळे आम्हाला काही गरज पडत नाही. लोकांचं देणं पाणी सगळं देऊन टाकतात, त्यामुळे आम्ही कधी ह्यांना पेमेंट पण नाही विचारत. पण असेल 15-20,000 रुपये असेल असं मला वाटतंय. तर गेले का आता ते 15,000 गेले आणि इकडे 2 महिन्याचे पेमेंटचे गेले सगळे 30,000 रुपये. म्हणजे 1,10,000 5,000 असे काहीतरी आमचे गेले तेवढ्या 2 महिन्यामध्ये. आणि नंतर मग पोलीस केस वगैरे केली, कारण तिकडे मॅनेजरला सांगायचं होतं की खरंच चोरी झाल्या म्हणून. आम्ही जर पोलीस केस केली नसेल तर तिकडे कसं माहिती झालं असतं. मग पोलीस केस वगैरे माणसं गोळा करून नेणं पोलीस स्टेशनमध्ये, त्यांना चहा पाणी हे ते करण्यामध्ये गेले असेल 10-5,000 रुपये. मला पण एवढं काय माहीत नाही किती गेले काय गेले. तर गेले 1,20,000 रुपये 30,000 रुपये असे गेले आमचे पाण्यात. तर मला आता कस्टमर आलं होतं ब्लाऊज टाकायला, त्यामुळे व्हिडिओ अर्धच बंद केला होता मी. तर 1,20,000 30,000 आमचे गेले असतील. आणि मग पुन्हा एक तर तेवढे पैसे गेले ते गेले, पुन्हा ह्याने 2 महिने घरात राहिले. तर मग कसं जास्त टंचाई चालू झाली, गाडीवर नाही गेले लवकर. आणि दुसरं तर काय आपल्याकडं म्हणजे पैसे घरात येण्याचा मार्गच चौकून बंद झाला ना, कारण तसे मागं प्रॉपर्टी पण काही नाही आहे की शेतातून येईल, अगर इकडून येईल तिकडून, तसं काहीच नाही आहे. सासरे काम करतात तर त्यांनी पण लोकांच्या रानात करतात, 4,500 महिना आहे त्यांना. आणि त्यांचा पण मालक 2-2, 3-3 महिने पेमेंट ते करत नाही. आणि जरी बी केलं तर त्यांनाच लागतं गोळ्या वगैरे औषधं. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता गोळ्या औषधं म्हणल्यावर किती पैसा जातो. तर तसं थोडंफार येतं घरात, पण त्यांचा पैसा येत नाही असं नाही. त्यांना पण जातो, आम्हाला पण येतो थोडाफार. पण काय होतं ना तेवढ्यामध्ये किती बी केलं तर आता खर्च तर लई मोठा असतो. तर मग मला मार्गच कुठला सुचत नव्हता की आता काय करायचं. सगळीकडले रस्ते तर बंद झालेत, कामावर पण नाहीत आता ह्यांनी. तर मग पुन्हा 1-2 महिन्याच्या नंतर ह्यांना मॅनेजरला कळालं की बाबा खरंच चोरी झाली. पोलिसांनी ते सांगितलं वाटतं फोन करून, अगर कोणचा कागद हे ते मिळतो वाटतं, म्हणजे आपली पोलीस केस केल्यावर. तर ते दाखल केला तिकडं, सांगितलं, कळालं सगळं की खरंच चोरी झाली म्हणून.
आणि नंतर मग ह्याने 2 महिन्याच्या नंतर गेले गाडीवर गेले. मग गाडीवर गेल्याच्या नंतर पण गाडी व्यवस्थित चालत नव्हती यांची, म्हणजे गाडी तर बंद पडायची, काहीतरी प्रॉब्लेम यायचा, काहीतरी व्हायचं, पैसा तर घरापर्यंत येत नव्हता, काहीतरी व्हायच्या, अशा अडचणी यायच्या. मग 8-15 दिवस महिनाभर गाडी चालवली. मग तेवढ्यात काय फक्त घरच बागवलं, बाकी कोणाचा 1 रुपया पण फिटत नव्हता, फक्त घरच तेवढं बागवायचं. तर मग कसं असतं ना, लोकांचं जर देणं आपल्या अंगावर असलं ना तर आपल्याला खाल्लेली भाकर पण अंगाला नाही लागत आपल्या, असं म्हणजे लोकांचं देणं ठेवून आपण घरामध्ये पण नाही ना सुखानं खाऊ शकत, तसंच होतं. म्हणून मग मी तिथून विचार केला की आता आपल्याला स्वामी सारामृत हे पारायण चालू करायला पाहिजे. हे जर चालू नाही केलं तोपर्यंत म्हणजे आपल्याला मार्ग सापडणार नाही कुठूनच, असं मला वाटलं. मग तिथून मी स्वामी सारामृत स्टार्ट केला आणि ह्यांनी पण गाडीवर गेले, व्यवस्थित सगळं चालायला लागलं. महिना म्हणजे सारामृत वाजायच्या अगोदरच ह्यांचे म्हणजे निवेदन लागलं होतं नीटनेटकं गाडीवर. तर त्यांनी गाडीवर गेल्याच्या नंतर 1 महिन्या 15 दिवसानं काहीतरी मी स्वामी सारामृत चालू केलं. आणि मग चालू केलं 8 दिवस झालं, फक्त 8 दिवसच झाले असेल मी स्वामी सारामृत वाचायला चालू केलं. मला वाटलं की आता सगळं सुरळीत चालणार आहे, आता सगळं चांगलं होईल, देणं वगैरे सगळ्याचं फिटेल, मनातली जी इच्छा आहे माझी ते पण पूर्ण होईल असं मला वाटलं. पण तसं काही झालं नाही, कारण अजून पुढे काहीतरी वाढवून बसलं होतं आमच्या. तर 8 दिवस झालं. 8 दिवसाच्या नंतर काकू आजारी पडल्या. काकू इतक्या आजारी पडल्या ना की आम्ही गावातल्या दवाखान्यात दाखवलं, काही फरक पडला नाही. वाशीला नेलं, तिथं पण काही फरक पडला नाही. आणि चक्कच 15 दिवस त्यांना अन्न पाणी काहीच नव्हतं, म्हणजे कोणी म्हणत पण नव्हतं की आता हे वाचतील म्हणून, एवढं जास्त झालं होतं त्यांना की आता काही खरं नाही ह्यांचं, असं काय म्हणायच्या. कारण 15 दिवस झालं जेवण नव्हते, त्यामुळे त्यांच्यात उभा राहायची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती, एवढं त्यांना जास्त झालं होतं. मी पण घाबरून गेले की आता काय होते काही नाही असं वाटायला लागलं. एकतर ह्यांनी होते गाडीवर आणि मी चिकटी घरी, त्यामुळे मग पुन्हा आजूबाजूच्या बायका वगैरे बघायला येणाऱ्या म्हणल्या की कसा डोळे झाकून बसलाय न्या दवाखान्यामध्ये, असं तसं म्हणल्यावर आम्ही नेलं कळमला जाधवरच्या दवाखान्यामध्ये. आमच्या गावातल्या लोकांना माहिती असेल जाधवरचा दवाखाना. तो दवाखाना थोडा महागडा आहे पण गुण चांगला येतो तिथलं, म्हणजे माणूस चांगलं होतं तिथं. त्यामुळं मग आम्ही गेलो तिथं दवाखान्यामध्ये, दाखवून आणा म्हणून गेलो होतो. पण तिथं गेल्याच्या नंतर त्या डॉक्टरने डायरेक्ट ॲडमिट करून घेतलं. त्यांनी म्हणलं की ह्यांना खूप जास्त झाले, तुम्ही जर आज नाही ॲडमिट केलं तर मग उद्याचा दिवस म्हणजे कसा उगवला आम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे ॲडमिट केलं. आता बसायला तर कोणी नाही जवळ, कसं करायचं आता. तर मग शेजारची एक बाई नेली होती, म्हणजे काकूची मैत्रीण होती ती. तर त्या घरी आल्या पोरींपाशी, म्हणल्या की आज मी पोरींपाशी झोपते घरी. शिवानी समोर दोघीच घरी होत्या आणि मी आणि काकू दवाखान्यातच राहिलो आणि पोरींपाशी. मग मी आईला फोन लावला की असं असं काकूला ॲडमिट केले दवाखान्यात म्हणून. मग तिकडून माझा मुलगा बाळू, तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये कोणत्या, तो आणि आमची आई संध्याकाळी 9:30 वाजता दवाखान्यात आले. 8:30 पावणे 9 वाजता आले दवाखान्यामध्ये संध्याकाळी लातूरवरून. आणि इथं घरी यायला त्यांना 9:30 पावणे 10 वाजल्या होत्या. तेव्हापर्यंत दोघी पोरीच घरी होत्या. आणि नेमकं बारक्या मुलीचा त्या दिवशी बड्डे होता. त्या दिवशी नेमकं त्या दोघी बहिणीनेच बड्डे चांगला साजरा केला होता. आम्ही दोघी पण नव्हतो बड्डेला. तर संध्याकाळी 9:30 वाजता बड्डे वगैरे सगळा झाला होता. समूचा बड्डे वगैरे सगळा झाला होता. मग त्यानंतर आई आणि पोरकं आलं माझं बाळू, मयूर नाव आहे त्याचं, पण आम्ही त्याला बाळूच म्हणतो लाडानं. तर ते दोघंजण आले घरी आणि मग आम्ही बसलो. 6 दिवस काकूला ॲडमिट करून घेतलं दवाखान्यामध्ये. तर डॉक्टर म्हणले किडन्या खराब, म्हणजे किडन्या काम करायच्या बंद झालेत. पुन्हा अजून शरीरातलं सगळं पाणी संपलं यांच्या, BP वाढले, 400पर्यंत शुगर गेले, असं तसं इतकी भीती सांगितली आम्हाला की अजून म्हणजे त्यांना अजून पण लघवीचे वगैरे खूप आजार सांगितले त्यांना, मुतखडा आहे ते सगळं, म्हणजे खूप सांगितलं. एवढं सांगितलं किडन्या अक्षरशः ते म्हणले की ह्यांच्या किडन्या काम करायच्या बंद पडल्यात. तसं म्हणल्याच्या नंतर मी म्हणलं आता काही खरं नाही, आता काय आपण म्हणजे आहे ते सुद्धा घर विकावं लागेल का काय असं मला वाटायचं. कारण आजूबाजूचे जे बायका असतात दवाखान्यामध्ये ते म्हणायला किडन्या आता ह्यांच्या बंद पडल्यात म्हणल्यावर खराब व्हायच्याच ह्याला थांबल्यात का काय असं वाटायचं. आता कसं करायचं, कमीत कमी 5-6 लाख रुपये जरी तुम्ही घातले दवाखान्यात तरी नीट होणं म्हणजे शक्य नाही असं लोक म्हणायला लागले तिथले बायका आजूबाजूच्या. मी म्हणलं आता काही खरं नाही, एवढा मोठ्या संकटात स्वामींनी मला का अडकावलं असेल, माझं कुठं चुकतंय की मी स्वामी सारामृत करण्यामध्ये चुकायला लागले का, माझं काय चुकायला लागले. माझ्या मनात सारखं हाच विचार तिथं की असं का होते असं, जे म्हणजे मी कशासाठी केले होते आणि हे काय वाढून बसलं असं मला वाटायला लागलं. इतकं टेन्शन आलं की मी काहीच सांगू शकत नाही तुम्हाला की मला किती टेन्शन आलं होतं.
तर पण मार्ग स्वामींनी दाखवला मला त्यातूनच. मग काकू काय म्हणले की मला नको दवाखान्यात राहायचं एवढं. 2 दिवस झाले आम्हाला दवाखान्यामध्ये. 2 दिवसाच्या नंतर सगळे रिपोर्ट आले तेव्हा डॉक्टरनं सांगितलं. काकू म्हणले की नको मला राहायचं, चला घरी, एवढा पैसा आपण कुठून आणायचा की नको राहायचं, चला म्हणायला लागले. मग मी इथे एक आंटी येतं आमच्यात, म्हणजे आमच्यात त्यांचं जरा रिलेशन एकदम असं चांगलं आहे जवळचं. काकू अण्णा तिथंच कामाला होते आयुष्यभर. तर आहेत जरा म्हणजे पाटलीन आहेत गावातल्या, पहिल्या होत्या आता नाहीत त्याने. मग त्यांना फोन लावला तर त्या मला म्हणले की अनिता तुम्ही एवढी स्वामींची सेवा करताय, एवढं तुमच्या एवढं आमच्या मांडव्यात कुणी करत पण नसेल, तुमच्या पाठीशी देव आहे, तुम्ही एवढ्या लवकर का खचून चाललाय, तुम्ही दवाखान्यातच बसा आणि काकूला म्हणजे त्यांना तुम्ही धीर द्या की थांबा तिथंच, काही होत नाही, स्वामीवर विश्वास ठेवा, असं तसं त्यांनी मला सांगितलं. तेव्हा माझ्या जीवाला मला वाटलं की खरं स्वामी आहेत कुठंतरी. त्यांच्या तोंडून मला स्वामींनी सांगितलं की धीर धर, काही होणार नाही तुझ्या आयुष्यात, म्हणजे काकूला काही होणार नाही असं सांगितलं वाटलं मला. आणि आम्ही अजून थांबलो दवाखान्यामध्ये, अजून दोन दिवस थांबलो. आणि आम्ही डबल एकदा पुन्हा किडनीचा आणि पोटाचे एक्सरे डबल काढले अजून. मग त्यात नॉर्मल आले, म्हणजे किडन्या वगैरे काही खराब झाल्या नाहीत म्हणलं डॉक्टर, चांगले आहेत म्हणला. फक्त BP शुगर वाढल्यामुळे ते किडन्या बंद पडल्या होत्या, काळजी करायचं काय करण्यास सांगितलं. मग कसं तरी माझ्या जीवाला बरं झालं वाटलं. झाले का नाही म्हणलं दवाखान्यामध्ये 40 ते 50 हजार रुपयाचे लेवल लागले असेल आमचे 6 दिवसामध्ये. 6 दिवसात म्हणजे काकू आजारी पडल्यापासून घरी येण्यापर्यंत 40 ते 50 हजारचे लेवल लागले असेल आमचे आरामशीरमध्ये. म्हणजे 40-45 हजार तरी कुठे गेले नसतेले सगळा खर्च जाऊन म्हणलं तर. तुम्ही विचार करू शकता, पहिलं देणं आमचं गाडीचं अजून मिटलं पण नव्हतं तोपर्यंतचं तरी दुसरं देणं आमचं उभा राहिलं होतं आमच्यासमोर. म्हणजे ह्या दवाखान्यासाठी काय आम्ही लोकांकडून काढावं लागलं नव्हतं, कारण ते आमच्याजवळच जमा झाले होते, लोकांचे द्यायचे म्हणूनच आम्ही जमा केले होते. मग ह्यांनी पण गाडीहून 20-30 हजार रुपये पाठवले. मग घरात पण काही 20-21 हजार रुपये होते. अन्नाच्या मालकाने पण 10 हजार रुपये दिले होते. मग आमचं दवाखान्याचं सगळं भागलं, लोकांकडून 1 रुपया घ्यायची गरज पडली नाही. तर त्यामुळे सगळं भागवलं. घरी आलो आणि मग तिथून पुन्हा मी जोपर्यंत दवाखान्यात होते तोपर्यंत शिवानीला मी वाचन करायला लावलं स्वामी सारामृतचं. आणि मग तिथून शिवानीला वाचन करायला लावलं जोपर्यंत मी दवाखान्यात होते तोपर्यंत. आणि मग घरी आल्याच्यानंतर पुन्हा मी माझं रेग्युलर वाचन चालू केलं. तर तेव्हा पारायणाला फक्त 8 ते 10 दिवस झालं होतं माझ्या. म्हणजे एवढ्या गोष्टी वाईट घडल्या की स्वामींना माझी परीक्षा बघायची होती की ही मला धरते का सोडून देते. म्हणजे ही पारायण म्हणजे लोकांचं ऐकून हिनं पारायण चालू केले. मग आता हिला जर असे संकट दिले तर ही सोडून देते का काय असं वाटत होतं त्यांना. पण मी एकदा म्हणजे देव करायच्या वाटेला जात नाही, आणि जर गेले तर किती बी जरी माझ्यासमोर संकट आले ना तरी मी देवाला कधीच विसरत नाही आणि कधी त्यांचा अर्थ सोडत पण नाही. एवढं एक माझं तत्व आहे. एखाद्या वेळेस मी कस्टमरचं ब्लाऊज 2 दिवसानं म्हणता 4-8 दिवसानं देईल, पण देवाच्या बाबतीत मी हलगर्जीपणा कधीच करत नाही. आतापर्यंत केला पण नाही, इथून पुढे पण करणार नाही. कस्टमर माझ्या नावानं खूप ओरडतात की तुम्ही देवदेवच करताय, आमचे ब्लाऊज टायमाला देत नाहीत, हे काय आता व्हिडिओ बनवतात, देवदेवच म्हणजे खूप करतात, आमचे ब्लाऊज काय देत नाहीत, असं तसं बोलतात खूप सारे. पण मी एकाकडनं ऐकते, एकाकडनं सोडून देते. तो कोणाचं काही मनावर घेत नाही, कारण लोकांचं काम असतं बोलायचं, आपलं काम असतं ऐकायचं, सोडून द्यायचं. आपल्याला 2 कानं दिलेत, 1 कान ऐकायला, 1 कान सोडून द्यायला. तर असं लोकांचं काम असतं बोलायचं. तर मी कोणाचं मनावर घेत नाही. जे माझं आहे रुटीन ते मी चालू ठेवते. तर मग पुन्हा अजून लोक काय बोलायले की ह्यांच्या गाडीची चोरी झाली होती आणि ह्यांच्या दवाखान्याला पण एवढा पैसा गेला, हे तर एकदम नॉर्मलच आहेत. मग नसल चोरी झाली ह्यांच्या गाडीची, हे किती नॉर्मल आहेत, म्हणजे किती टेन्शन येतं एवढा पैसा गेल्यावर, मग ह्यांना कसं काय वाटत नाही. म्हणजे लोकांचे 1000-2000 जरी हरवले तर अक्षरशः ते म्हणजे बाई रडत बसते की माझे 1000-2000 कष्टाचे होते, ते माझे पडले कुठं तरी म्हणून. मग हे कसं एवढे नॉर्मल आहेत असं म्हणजे लोक बोलायचे आम्हाला. पण तेव्हा आम्ही विचार केला आणि माझे मिस्टर जे आहेत ना ते किती बी जरी त्यांच्या अंगावर संकट आलं तर ते कसलंच टेन्शन घेत नाहीत, कसलंच टेन्शन घेत नाहीत आणि आम्हाला पण टेन्शन घेऊ देत नाहीत. त्यामुळे लोकांना काय वाटतं की काय करे, असं काही झालंच नाही ह्यांच्या आयुष्यात असं वाटतं बघणाऱ्याला, आमच्याकडे बघून असं वाटतं. पण झालं होतं, रिअल कंडिशन आहे ही. तर मग नंतर आता तुम्हाला हे विषय निघला आहे म्हणून मी एक गोष्ट सांगते, कारण ह्या माझ्या गोष्टीवर अवलंबून ती गोष्ट आहे, त्यामुळे मी तुम्हाला ती गोष्ट सांगते. कारण बरेच दिवस झालं मला पण ही गोष्ट कोणाला ते सांगायची होती, तर आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगते. जरा व्हिडिओ मोठा होईल पण फायद्याचाच आहे थोडाफार. म्हणजे माणसाच्या दिमागात कुठंतरी बसतं की बाबा खरंच आपल्या जर असं नुकसान झालं तर आपलं काहीतरी असेल म्हणून आपलं हे नुकसान झालं असं आपल्याला वाटतं. त्यामुळे
तर मला ही गोष्ट माझ्या आजीनं सांगितली होती. माझ्या आजीनं सांगितली होती का कोण सांगितलं मला केवढे आठवत नाही, पण मला आठवते की माझ्या आजीनं सांगितले असेल, म्हणजे आईच्या आईनं. तर 2 मित्र होते, एकदम एकदम जवळचे मित्र होते ते, इतके जवळचे की दोघं एका ताटात जेवण करायचे, एवढे मित्र जवळचे होते ते. तर एक होता मिलिटरीमॅनमध्ये आणि एकाचं फर्निचरचं दुकान होतं, चांगलं टेव्या वगैरे सगळं सामान मिळत होतं तिथं, असं मोठं होलसेल दुकान होतं त्याचं. तर हे जे आपण म्हणजे मिलिटरीमॅन जो आहे त्याला मूलबाळ काही नव्हतं, ते दोघंच नवरा बायको होते आणि ह्याला सगळे होते, मुलं बाळं वगैरे सगळे होते दुकानदाराला. तर मग काही दिवसानं हे आपल्या आपल्या कामामध्ये दोघं मित्र राहायचे, रोज संध्याकाळी सकाळी दोघांची भेट व्हायची, बसणं उठणं सगळं व्हायचं एकत्र दोघांचं. मग काही वर्षाच्या नंतर हा जो मिलिटरीमधला आहे तो रिटायर झाला. हा मिलिटरीमधला रिटायर झाल्याच्या नंतर ना त्याला भेटले 14 लाख रुपये भेटले रिटायर झाल्यावर. तुम्हाला तर माहिती आहे पैसा किती भेटतो ह्याला, आपलं काय म्हणते त्याला, मिलिटरीमधल्यांना किती पैसा भेटतो. तर मग हे आले, मग एकत्र आले दोघं जण. तर मग ह्या म्हणजे गोष्ट सांगण्यात थोडं अटकायला लागले मला, कारण बरेच वेळ झाला आता मी बोलते त्यामुळे. तर जे दुकानदार होता दुकानदार, तर त्याचे डोळे फिरायला लागले ह्याचा पैसा बघून, की ह्याला वाटायला लागले की ह्याच्याकडं तर मूलबाळ नाही, कोणीच नाही मागं ना पुढे, मग एवढा पैशाचं काय करणार आहे ह्या पैशाचं. तर मग त्यानं एक विचार केला, त्या मित्राला बोलवलं, त्याला खाऊ पिऊ घातलं, चहा पाणी वगैरे सगळं केलं, गोड गोड बोलून त्याला म्हणलं की मला तुझ्याकडले पैसे दे, जे 14 लाख रुपये आहेत ते कोणाला सांगू नको, आणि जे तुला बँकेतून व्याज मिळणार आहे ते व्याज मी तुला देत जाईन, असं म्हणला तो मित्र दुकानदार. मग आता ह्याला वाटलं की बाबा एवढे जवळ बसल्या उठलेले आपण दोघं जण, एवढे जीवाला जीव देणारे, एका ताटात जेवणारे, हा मित्र माझ्यासोबत कशाला दगा देईल असं वाटलं त्याला. तर त्याने पुन्हा दिले 14 लाख रुपये, कोणालाच नाही सांगितलं, बायकोला पण नाही सांगितलं. त्या मॅनेजर ह्यांना मिलिटरीमध्ये जो मित्र होता त्याने बायकोला पण नाही सांगितलं. बायकोला सांगितलं बँकेत पैसे ठेवलेत म्हणून, कारण ह्याला वाटलं जे बँकेतून पैसा जे येणार आहे मला व्याजाचा तो ह्याच्याकडून येईल असं वाटलं. काय गरज आहे बायकोला सांगायचे, त्यामुळे त्याने बायकोला पण नाही सांगितलं. आणि नंतर पुन्हा 6 महिने गेले, तर ह्याना व्याजाचं पण नाही बोलला, पैशाचं पण नाही बोलला काही. हा जायचा बसायचा यायचा, आणि ह्याला पण मित्र असल्यामुळं काही बोलता येत नव्हतं, पैशाचा विषय काढता येत नव्हतं. तर 6 महिने गेले, 8 महिने गेले, वर्षे गेले. हा म्हणला अरे किती दिवस झाला माझे पैसे घेतलास तो, आणि मला व्याज नाही, मुद्दल नाही, काहीच नाही, तू असं का करतोय, माझं घर कसं भागवायचं, असं तसं म्हणला तो. तर त्यानं काय केलं, जे व्याज झालं होतं आतापर्यंतचं त्याचं 6 महिन्याचं व्याज देऊन टाकलं त्याला. काय 10-5 हजार रुपये दिले असतील, 14 लाखाचं काय होईल तेवढं दिले त्यानं. मग त्याच्यावर कसं तरी अजून 6 महिने गप्प बसला. 6 महिन्याच्या नंतर त्याला वाटलं की अरे माझं दुखणं भाणं आहे, हा तर काही पैसा देत नाही आहे लवकर, ह्याचे सगळे कामं व्हायला लागलेत, मग माझा पैसा काही येत नाही आहे. तर मग त्याने ना त्याला विषय काढला की माझे पैसे आता दे मला माघारी, आता बरेच दिवस झालं तू वापरतो म्हणून. तर तो मित्र मला तू कधी दिलास पैसे, मला तर तू पैसे नाही दिलेले. तर मग हा गेला हापकून की एवढे 14 लाख रुपये, की हा एवढा जवळ बसल्या उठलेला असताना मला म्हणतोय की पैसे नाही दिलेले म्हणून. तर मग ह्याला हार्ट अटॅक आला जागेलाच. आता 14 लाख रुपये अमाऊंट म्हणजे काही छोटी नाही आहे कोणासाठी बी झालं तरी. आणि एकतर ह्यांचं मागपुढे कोणी नसल्यामुळं त्याच पैशाच्या जीवावर हे दोघं नवरा बायको म्हणजे आयुष्य त्यांचे काटणार होते ना, त्यासाठी ह्याला हार्ट अटॅक आला. मग ह्यानेच बायकोला फोन केला की वहिनी असं तुमच्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला आणि दवाखान्यात घेऊन जावं म्हणून. मग त्यांची बायको आली, दवाखान्यात नेलं, ॲडमिट वगैरे केलं, तिथं ऑपरेशन करायचं होतं. मग ती आली ह्यांच्याकडं की म्हणली मला ह्याने म्हणजे म्हणजे बँकेत कोणत्या पैसे ठेवलेत मला काही माहीत नाही म्हणली, तर तुम्ही मला पैसे द्या म्हणजे दवाखान्यात, ह्यांनी जेव्हा नीट होतील तेव्हा मी तुम्हाला पैसे देते. तर तो दुकानदार काय म्हणला माझ्याकडे 1 रुपया पण नाही आहे म्हणला, माझ्याकडे तर 1 रुपया पण नाही आहे म्हणला, कोणत्या बँकेत पैसे ठेवलेत मला काय माहीत नाही म्हणला, आणि बघा तुमचा दवाखाना माझ्यानं देणं होत नाही म्हणला पैसे. मग ही बायको गेली रडत महागारी, एवढ्या जवळ बसल्या उठलेल्या मित्र ह्याने पैसे नाही दिले असं तसं म्हणली. बायको गेली रडत, आणि दवाखान्यात पैसे नाही भरल्यामुळं काय झालं ना, ह्याचं म्हणजे जीव गेला त्या मित्राचा, मिलिटरीमध्ये जो होता ना त्याचा जीव गेला, तो मरण पावला मित्र त्याचा. आणि मग ह्याला वाटलं की बरं झालं आता माझे पैसे बुडाले, हा खुश झाला, बरं झालं माझे पैसे वाचले म्हणून. तर पुन्हा म्हणजे तो मित्र मेला, त्याची बायको पण मेली अजून काही वर्षाच्या नंतर. पुन्हा हे दुनिया म्हणजे हा जन्म संपला ह्या दोघाचा पण, आणि ह्या मित्राचा पण जन्म संपला, दुसरा जन्म आला त्यांचा, दोन्ही पण मित्रांचा दुसरा जन्म आला. त्या दुसऱ्या जन्मामध्ये जो दुकानदार होता तो झाला बाप, आणि जो मिलिटरीमध्ये होता तो झाला लेक.
म्हणजे बापलेकाचं नातं झालं दुसऱ्या जन्मामध्ये त्यांचं. तर ते जर लेक होता ना तर त्याला जन्मल्यापासून दवाखाना लागला होता मागं, का तर त्याच्यानं आपलं म्हणजे वॉलला होल का काय होतं, त्यामुळे त्याला जन्मल्यापासूनच पैसा चालू होता. प्रत्येक महिन्याला 4-5 हजार असे दवाखान्यात जात होते. तर ते केव्हापर्यंत तो पैसा खर्चायला, 14 वर्षापर्यंत. जोपर्यंत मुलगा 14 वर्षाचा होत नाही तोपर्यंत दर महिन्याला 4-5 हजार जायचे दवाखान्यामध्ये. मग हा जे दुकानदार मित्र होता म्हणजे बाप झालेला दुसऱ्या जन्मात, तो कंटाळून गेला. म्हणला आता किती मी पैसा खर्चणार आहे, किती माझं आयुष्य गेलं म्हणला ह्याच्यामध्ये पैसे खर्चण्यात, मी आता माझी ताकद नाही आहे म्हणला. तर डॉक्टर काय म्हणले, आता 14 वर्षात झाल्या आता ऑपरेशन करू शकता म्हणले ह्याचं, आणि तुम्ही 14 लाख रुपये भरा म्हणले, मी ऑपरेशन करतो. ऑपरेशन केलं. ऑपरेशनसाठी ना ह्याचं काय शेतबाडी काय असेल ती सगळी विकून टाकली, आणि एकुलता एक मुलगा होता ह्या दुसऱ्या जन्मामध्ये, त्यामुळे सगळं शेत घर काय होतं ते विकलं. 14 लाखाची ॲडजस्ट केली, तर डॉक्टर पैसे भरले आणि ऑपरेशन केलं. पण काय झालं पुढे तुम्ही विचार करू शकता की पुढे काय झालं असेल. तर पुढे ना जे व्हायला पाहिजे ते काहीच झालं नाही, त्याच्या उलटच घडलं. तो मुलगा मरण पावला, गेला तो मुलगा. पैसे पण गेले, मुलगा पण गेला, सगळ्याच हातातून गेला. हा बसला रडत की असं कसं झालं, एकतर जन्मल्यापासून आतापर्यंत मी पैसा खर्चतोय आणि आता मी 14 लाख रुपये घालवले सगळं विकून, तरी मुलगा गेला माझा. मग आता माझ्यापाशी उरलं काय उरलं आता. हा बसला रडत. मुलगा गेला, मोठमाती सगळे केले त्याचे. 3 दिवस झाले त्याला. आणि नंतर मग 3 दिवसाच्या नंतर तो मुलगा स्वप्नात आला. स्वप्नात आल्याच्या नंतर तो बापाला म्हणाला की गेल्या जन्मात तू माझे 14 लाख रुपये बुडवला होताच, मला व्याज पण नाही दिलं, मुद्दल पण नाही दिलं, काहीच दिलं नाही, माझा जीव गेला तरी तू मला पैसे दिले नाही. आता मी व्याज आणि मुद्दल दोन्ही वसूल केलं का नाही ह्या जन्मामध्ये. तर तुम्ही विचार करू शकता, गेल्या जन्मात पैसे बुडवले होते म्हणून ह्या जन्मामध्ये एकतर हातीपोटचा मुलगा पण नाही लागला आणि पैसे पण नाही लागले, दोन्ही पण हातातून गेलं. तेव्हा त्याला रिअलाईज झालं की आपण कोणाचे पैसे नाही बुडवायला पाहिजे, हे चुकलं. तसंच काहीसं आमच्यात पण झालं होतं. ही गोष्ट सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आमचे जे 1 लाख रुपये गेले आता गणपतीच्या पिरियडमध्ये, ते आमचं गेल्या जन्माचं कोणाचं ते देणं होतं म्हणून गेले असं समजलं होतं आम्ही, आणि बसलो होतो निवांत. पण ही गोष्ट आज मला यूट्यूबमध्ये सांगायची होती, कारण ही गोष्ट मी कोणालाच आजपर्यंत सांगितली नव्हती. आज पहिल्यांदा मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली आहे. आपल्या अंगावर म्हणजे आपण देवाला नाही दोष ठेवायचा कधी की मी देव करते म्हणून माझा एवढा पैसा गेला, मी देव करते म्हणून मला एवढी मोठी धोंड आली, असं कधी विचार करायचा नाही. कारण आपल्या नशिबात जे आहे ते झाल्याशिवाय राहत नाही, त्याला देव पण बदलू शकत नाही. आपले फक्त होणारे जे पुढे संकट वाढतात ते कमी व्हायला मदत करते देव केल्याच्या नंतर. त्यामुळे देवाला पण दोष ठेवायचा नाही. जे आपल्या आयुष्यात होत चलते चांगलं ते आपल्यासाठी चांगलंच आहे म्हणायचं आणि चालायचं. स्वामींना कधी म्हणजे आपण सेवा जेव्हा करतो तेव्हा त्यांना राग करून कधी सेवा सोडून द्यायची नाही अर्धी आपल्यात. तर मला माझ्या बहिणी वगैरे सगळ्या म्हणायचे की तुला किती संकट येत आहेत, मग तू का सोडून देत नाही, तुझीच कमाल आहे की तू एवढं करतेस, स्वामी सेवा करतेस, एवढी रोजचं पारायण करतेस, तुझं कस्टमर पण तुझ्यावर म्हणजे नाराज होईल तू ब्लाऊज देणार टायमाला म्हणून. मी म्हणले काय हो 108 दिवसाचं पारायण पूर्ण करायचं म्हणजे करायचं, किती संकट अजून किती देणार आहे स्वामी माझ्यावर, संकट किती आणणार आहेत अजून, मला बघू अजून किती संकट देणार आहेत. पण तसं त्यांनी नंतर काहीच केलं नाही. तेवढंच आता त्यातलं निम्मं देणं फिटत आले. तर 108 पारायण झाले, मला काहीच अनुभव आला नाही. फक्त थोड्या चांगल्या गोष्टी घडल्या. जगच वाईट देव आपलं कधी करत नसतो, चांगलं पण घडतो, पण माणूस फक्त वाईटकडे लक्ष ठेवतो, चांगल्याकडे कधी लक्ष ठेवत नाही. पण तसं नाही करायला पाहिजे, चांगल्या गोष्टीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. माझ्या आयुष्यात एक गोष्ट चांगली घडली पारायणाच्या काळामध्ये. का तर ह्यांनी जेव्हा 2 महिने घरात होते, 2 महिन्याच्या नंतर 1 महिनाभर गाडीवर जाऊन काकूचा दवाखाना वगैरे झाल्यावर नंतर अजून महिना का 15 दिवस काही तर घरात राहिले होते, तेव्हा पण गाडी बंद पडली होती ह्यांची त्यामुळे. तर तेव्हा हे मला म्हणले की मी आता पहिलं पण 2 महिने घरात होतो, आता पण 15 दिवस झालं 20 दिवस झालं मी घरात आहे, पण माझ्याकडे पैसा कुठून येतोय काय येतोय माझी मला पण समजत नाही. कारण घरात पण काही कमी नव्हतं, भरपूर होतं घरात, पण काहीच कमी पडत नव्हतं. आणि माझ्या भावाला बहिणीवांना सगळ्याला विचार पडायचा की भाऊजी घरात आहेत तरी कसं काय तू भागवतेस घरामध्ये, असं वाटायचं सगळ्यांना. पण देणारा तो देव आहे, त्यामुळे मला काही काळजी वाटली नाही. आणि त्यांना पण त्याचा अनुभव आला की तू देव करतेस म्हणून मला पण माझ्या आयुष्यात काहीच कमी पडत नाही. आणि यांच्या आयुष्यात माझ्यामुळं म्हणजे आता मी म्हणत नाही माझ्यामुळं बदल झाला म्हणून, पण मी देव करते म्हणून बदल झाला, खूप बदल झाला. मी कधीतरी असाच विषय निघल्याच्या नंतर तुम्हाला सांगेन की माझी पहिली परिस्थिती काय होती ना आता काय आहे. आणि जेव्हा माझी परिस्थिती नाजूक होती ना तेव्हा पण मला इतके लोक बोलत होते ना की बास तुम्हाला तर अनुभव असेलच, ज्यांना वाईट परिस्थितीमधून आले त्यांना किती लोक बोलतात. तर मला पण तसे खूप जणांनी बोलले होते.
पण मी कोणाचं मनावर घेतलं नाही. कारण कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला लातूरमध्ये गोलाई माहितीच असेल. ती गोलाई किती गोल आहे. तिथं 18 रस्ते आहेत त्या गोलाईला. आपण ज्या बी रस्त्याने जाचाल ना तर तो गोलाईमध्येच जातो. तिथं तुळजापूरची देवी आहे स्थापन केलेली आहे. त्या 18 रस्त्यामधून आपण कोणत्याही बी रस्त्याने गेलो ना तर गोलाईमध्येच जातो. कोणत्याही बी रस्त्याने गेलो ना तिथंच जातो आपण. नवीन जर माणूस गेलो ना तिथं येडच होते, त्याला बाहेर निघायचा रस्ता लवकर सापडत नाही. तशीच आपली दुनिया पण गोल आहे. आज जर मला कोणी बोललं तर उद्याच्याला त्यांना डबल उत्तर देण्याची ताकद माझ्यात येणारच आहे आणि तो दिवस माझ्यासमोर येणारच आहे. त्यामुळे मी गप्प बसते. जेव्हा टाईम येईल तेव्हा त्यांना बोलून दाखवायचं, तोपर्यंत कोणालाच काही बोलून दाखवायचं नाही, गप्प बसायचं तोपर्यंत. असं माझं तत्त्व आहे. तर असो, आजचा माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला, माझं बोलणं कसं वाटलं, तुम्हाला आवडलं का हे सगळं सांगा. आणि माझा स्वामी अनुभव पण तुम्हाला कसा वाटला हे पण सांगा. अजून ह्यात काय म्हणजे तुम्हाला जर काय म्हणजे ऐकायचं असेल, अगर काय राहिलं असेल तर ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण मला कमेंट नाही जर केलं तर मला कसं समजणार आहे ना. तर तुम्ही मला कमेंट करा की ताई तुमचं हे राहिलं आहे सांगायचं, तुम्ही सांगितलं नाही. तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करेन. आता व्हिडिओ खूप मोठा होते त्यामुळे मी इथं स्टॉप करते व्हिडिओचा. आणि तसं तर मला स्वामी म्हणजे एक राहिलं सांगायचं माझं. 100 दिवस झाले मला अनुभव काही आला नाही. ते माझ्या मिस्टरने सांगितलेलं तेवढंच जरा चांगलं वाटलं मला. त्याने सांगितल्यामुळं चांगलं वाटलं मला. आणि नंतर 104 म्हणजे 104 दिवस होता माझा पारायणाचा. 100 दिवस होऊन 4 दिवस झाले. 4थ्या दिवशी मी स्वामींना म्हणलं, स्वामी असं का करताय माझ्यासोबत तुम्ही? 104 दिवस झाले तुम्ही अजून पण मला काही अनुभव दिला नाही. मला जे पाहिजे ते पण नाही दिलं तुम्ही. का बरं? माझं काही चुकतंय का कुठं? मला माझी चुकी तरी दाखवून द्या तुम्ही. मी जसं तुम्हाला म्हणते प्रत्येक वेळेस की माझी चुकी मला दाखवून द्या, तुम्ही काही मला चुकी दाखवून देतच नाही ती. तसे मी स्वामींना पण सांगितलं की माझी चुकी दाखवून द्या म्हणून. तर त्यांनी मला चुकी काही दाखवून दिली नाही. पण चांगलं घडलं काहीतरी एक, म्हणजे इतकं चांगलं घडलं की मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत. जेव्हा ते अस्तित्वात येईल ना तेव्हा सांगेल की माझ्या आयुष्यात त्या दिवशीच, म्हणजे मी संध्याकाळी बोलले स्वामींना, दुसऱ्या दिवशी सकाळी चांगलं घडलं माझ्यासोबत. एवढं चांगलं घडलं की मी अपेक्षित पण म्हणजे विचार पण नव्हता केला की एवढं चांगलं घडेल म्हणून. पण घडलं. पण मी ते आत्ताच नाही तुम्हाला सांगणार. जेव्हा ती गोष्ट अस्तित्वात येईल तेव्हा तुम्हाला सांगेल. आणि 108 देणं पण माझं आता निम्मं फिटत आले. सगळं थोडंसंच राहिले आता, निम्मं फिटलंय म्हणायचं, निम्मं राहिले. आणि ज्या दिवशी माझं 108 दिवसाचं पारायणाचं उद्यापन होतं त्या दिवशी एका दिवसात 25,000 रुपये जमा झाले. आणि माझी एक वस्तू अडकली होती, ती वस्तू पण मला बरोबर त्याच दिवशी आली. म्हणजे मी ठरवलं पण नव्हतं की आता माझी म्हणजे जी वस्तू माझी गेली होती त्या देणं झालेल्या काळामध्ये ती महागारी येईल लवकर, असं विचार पण नव्हता केलेला. पण आली ती बरोबर त्याच दिवशी मला ती वस्तू आली. तेव्हा तर मग काय माझे सांगायची सोयच नव्हती मी किती खुश झाले. तर असंच एक पण गोष्टी माझ्या आयुष्यात होत जातील. आणि मी स्वामी सेवा कधी सोडणार नाही. तुम्ही पण जर तुमच्या आयुष्यात असं काही वाईट घडत असलं तर तुम्ही वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणि चांगल्या गोष्टीकडे लक्ष ठेवा की तुमच्यासोबत चांगलं काय होते, वाईट काय होते. वाईट 4 गोष्टी झाल्या तर चांगल्या 5 गोष्टी होतील. पण आपण लक्ष ठेवायला पाहिजे, तसंच तुम्ही पण लक्ष ठेवा. आणि मी आता व्हिडिओचा एंड करते कारण व्हिडिओ खूप मोठा होते त्यामुळे आता फास्ट बोलते. तर अजून काही चुकलं असेल तर मला सांगा. तर आता मी व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.